जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघू आपल्या विज्ञान भाग 2 च्या बोर्डाच्या पेपरसाठी तुम्हाला कोणते प्रश्न महत्त्वाचे आहे. बेटा मी विज्ञान भाग 1 च्या पेपरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला सांगितले होते आणि त्यापैकी नाही का बरेच नाही का तुमच्या बोर्डाच्या पेपरला विचारले होते. जर तुम्ही ते केले असेल तर तुमचा बोर्डाचा 10वी विज्ञान भाग 1 चा पेपर खूपच छान गेला असेल. त्याच प्रकारे आज आपण बघू विज्ञान भाग 2 चे प्रश्न. हे पूर्ण प्रश्न करा बेटा. एवढे जरी केले तरी नाही का तुमचा विज्ञान भाग 2 चा पेपर खूप छान जाईल बेटा. तर आपला पहिला चॅप्टर आहे बेटा आनुवंशिकता व उत्क्रांती. यावर आधारित कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आता आपण बघणार आहोत. हा डायग्राम नाही का तुम्ही नाही का बघून जा, ही डायग्राम आणि ही डायग्राम. कारण की कसं आहे सायन्स टूला डायग्रामवर क्वेश्चन खूप राहतात, तर डायग्राम बघून जायचं बेटा. समोर हां, तर बेटा या टाईपच्या तुम्हाला नाही का डायग्राम देतील. डायग्राम काढायची गरज नाही. याच्यावर नाही का एक तर तुम्हाला नाही का नाव विचारते, आपण क्वेश्चन विचारला होता नाव विचारते, नाही तर याच्या बेसवर नाही का तुम्हाला नाही का क्वेश्चन विचारते. तर ह्या डायग्राम आणि हा नाही का जो कन्सेप्ट आहे बेटा हे नाही का पूर्ण नाही का समजावून घ्या. कारण की याच्यावर नाही का तुम्हाला क्वेश्चन येते. हे चारही पण महत्त्वाचे आहे आणि याचे नाव पण महत्त्वाचे आहे. डायग्राम काढायची गरज पडणार नाही तुम्हाला. यावर तुम्हाला एक तर प्रश्न विचारतील किंवा याच्यावर नाव लिहायला विचारतील. समोरचं हां, शेप जोडणारे दुवे हा पण महत्त्वाचा आहे बेटा. याच्यावर पण बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले आहे, ते हा पण नाही का करून जा बेटा, रीड करून जा. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा पण महत्त्वाचा आहे बेटा. तसंच नाही का याच्यात नाही का घेण्यात आलेले आक्षेपा पण नंतर यातही काही बाबीबद्दल आक्षेप घेतले गेले आहेत. हे आक्षेप हे इथं दिले आहे तुम्हाला. हे आक्षेप विचारतील किंवा नाही का डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत विचारतात. हे दोन्ही पण महत्त्वाचं आहे. हा पण नाही का रीड करून जा बेटा. त्यानंतर आता आपण जाऊ स्वाध्यायावर. बा हा पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बेटा. हा पण करून जा बेटा. समोर दुसऱ्याची काही आवश्यकता नाही. हां, या रिकाम्या जागा सर्व करून जा. प्रत्येक धड्यातल्या रिकाम्या जागा जोडायला पूर्णच करून जा बेटा. त्यानंतर रिकाम्या जागा झाल्यानंतर हा 6वा प्रश्न पण करून जा. त्यानंतर या 7व्यातील पहिलं, तिसरं आणि नाही का यस हे करून जा. कोणतं नाही, हा नाही येणार, हा येणार. हा महत्त्वाचा आहे. सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा. हा महत्त्वाचा आहे. तसंच या चौथ्यातील बेटा चौथ्यातील पहिलं, त्यानंतर दुसरं, त्यानंतर उत्क्रांती, समोर हा जोडणारे दुवे आणि हे 5वं. तर एवढे क्वेश्चन या चॅप्टरमधले तुम्ही जरी केले तर चॅप्टर नाही का तुमचं मॅक्झिमम कव्हर होऊन जाते. यानंतरचा दुसरा धडा बेटा तर कोणता आहे आपला सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. तर या धड्यावरचे कोणते क्वेश्चन महत्त्वाचे राहतील हे आता आपण बघू. हां, हा नाही का बेटा रीड करून जा. त्यानंतर इथे पण ही जी डायग्राम आहे ही पण बघून जा. हे कन्सेप्ट बघून जा. याचे एक तर प्रश्न विचारतील किंवा नाव विचारू शकतात. समोरचा हां, हे तक्ते आहेत बेटा. तक्ते खूप महत्त्वाचे राहतात. तर हे तक्ते पण नाही का करून जा बेटा. याच्यातले काय देतील तुम्हाला, काही देतील आणि काही रिकाम्या जागा देतील. ते नाही का फक्त नाही का तिथं भरायचे आहे. तर हे बघून जा बेटा पेपरसाठी. समोरचा हां, हे एक गुणसूत्र हे पण बघून जा. असे तुम्हाला नाही का ब्रॅकेट देतील, हे तुम्हाला भरावं लागेल बेटा. ठीक आहे, आता आपण स्वाध्यायावर जाऊ. स्वाध्यायामध्ये काय पहिले तर रिकाम्या जागा पूर्ण करून टाका बेटा. त्यानंतर प्रश्न 6वा पूर्ण. 6वा म्हणजे एकच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 6व्यावर डिपेंड हा तक्ता आहे, तर हा तक्ता पूर्ण करून टाका बेटा, महत्त्वाचा आहे. त्यानंतर समोर हां
या दुसऱ्या व्याख्या लिहा. व्याख्या लिहा म्हणलं पहिलं पोषण, प्रथिने आणि पोषक तत्वे एवढं जरी केलं ते सफिशियंट आहे. त्यानंतर फरक स्पष्ट करामध्ये बेटा फरक स्पष्ट करामध्ये तिन्ही पण करून टाका, तिन्ही पण महत्त्वाचे आहे. त्यानंतर हे तिसरं सर्वात महत्त्वाचं आहे, तर तिन्ही करून टाका. यानंतर नाही का चौथ्या म्हणलं पहिलं, दुसरं, त्यानंतर तिसरं, चौथं, हे चारी पण करून टाका, चारी महत्त्वाचे आहे. समोरचं पाचव्यातील हे आणि आ हे दोनच करायचे, जास्त करायची गरज नाही. एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे बेटा. समोरचा चॅप्टर नंबर आपला तिसरा. तर बघा बेटा आपला तिसरा धडा काय, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आता आपण बघू. हे बघून जा बेटा, हे डायग्राम समोर. हां, ही डायग्राम पण बघून जा बेटा. यावर नाही का आधारित प्रश्न विचारतील बेटा तुम्हाला. हां, यावर पण आधारित विचारलेले आहेत बेटा या डायग्रामवर बऱ्याच वेळेस क्वेश्चन, तर हे पण बघून जा. ही एक, ही डायग्राम महत्त्वाची. ही डायग्राम नाही का तुम्हाला काढायला लावतील. याची नाही का जी नावं आहेत हे नावं पण नाही का लिहायला लावतील. हे पण इम्पॉर्टंट आहे, ही पण चांगल्या प्रकारे करून जा. हां, हे बघा ही डायग्राम खूप महत्त्वाची आहे. ही डायग्राम विचारतील आणि याला नावं द्या म्हणतील, हे पण महत्त्वाचं आहे. तसेच ही मानवी स्त्री प्रजनन संस्था ही पण महत्त्वाची आहे. ही डायग्राम तुम्हाला विचारतील आणि यावर पण नावे द्या म्हणतील, तर सोपं आहे बेटा, हे पण करून जा. हां, हे डायग्राम तुम्हाला काढायचं नाही सांगतील, हे तुम्हाला देतील. यावर फक्त नाही का तुम्हाला नाही का प्रश्न विचारतील. तर हा नाही का जो कन्सेप्ट आहे हा चांगल्या प्रकारे वाचून जा बेटा. समोर आता जरा स्वाध्यायाकडे वळू. स्वाध्यायामध्ये हा तक्ता खूप महत्त्वाचा आहे बेटा, तर हे पण नाही का चांगल्या प्रकारे करून घ्या. समोर हा रिकामी जागा तर पूर्णच करा बेटा. त्यानंतर सहाव्यातलं हा पहिला, दुसरा, तिसरा तिन्ही पण करून टाका. सहावा पूर्ण करून टाका, सातवा बी पूर्ण करून टाका, हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथ्यातील पहिलं, दुसरं, तिसरं हे तीनच करा, चौथं करायची काही गरज नाही. त्यानंतर पाचवा पण करून टाका. इकडे हां, इकडे हे आठवा आणि नववा हे करून टाका, बाकी काय करायची गरज नाही. चौथा आपला धडा पर्यावरणीय व्यवस्थापन. हा यावर कोणत्या विचारतील बेटा, तर हे पहा, ही जो मला दिली आहे बेटा अन्न साखळी, चांगल्या प्रकारे नाही का रीड करून जा, वाचून जा. यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर हे तक्ता करून जा बेटा. हे तक्त्यात जे रिकाम जागा दिलेली आहे हे करून जा, कारण की यावर प्रश्न विचारू शकता. हा तक्ता पण करून जा. हा तक्ता पण करून जा बेटा. हा तक्ता हा पण करून जा, कारण तक्त्यावरचे मार्क फुकट राहतात. माहिती असेल तर इझिली मार्क कव्हर होतात. इकडे तर तुम्हाला प्रश्न पाठ करायला लागते, पण इथं काय पाठ करायची गरज नाही. हे महत्त्वाचं आहे बेटा, हे पण करून जा. तुम्हाला काय करतील असे नाही का तुम्हाला देतील, याचा उपयोग विचारतील, हे कशासाठी आहे हे विचारतील, तर हा पण करून जा बेटा. हा पण रीड करून जा बेटा, वाचून जा. बाकी काय तेवढी गरज नाही. चला आता आपण स्वाध्यायाकडे वळू. तेव्हा स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिल्याची काय गरज नाही, सेकंड करून जा बेटा. त्यानंतर टिपा लिहा म्हणलं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं हे चारही करून जा. हे बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे बेटा, हे चौथं ते. यानंतर इकडे हा करून जा बेटा.
त्यानंतर हे क्वेश्चन 7 हा पण महत्त्वाचा आहे. हा 7 नंबरचा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. अशा तुम्हाला डायग्राम देतील, हा पण महत्त्वाचा आहे. त्यानंतर इकडे 6व्या म्हणलं पहिलं आणि दुसरं एवढं जरी केलं तर सफिशियंट आहे. यानंतरचा नेक्स्ट धडा, तर आपला समोरचा 5वा धडा आहे बेटा हरित ऊर्जेच्या दिशेने. तर आता बघू याच्यावर कोणते महत्त्वाचे आहेत. हां, हे नाही का बेटा फक्त रीड करून जा, यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकता. हा तक्ता पण करून जा. त्यानंतर हे याच्यावर पण आधारित प्रश्न विचारतील, तर हे पण रीड करून जा, वाचून जा बेटा. हां, हे पण महत्त्वाचं आहे. हे पण नाही का वाचून जा बेटा. या टाईपचे तुम्हाला 1-2 देतील, 1-2 रिकाम्या जागा देतील, ते भरा लागेल. हे पण करून जा. हे पण यावर पण आधारित क्वेश्चन विचारली होती. ही डायग्राम काढायची गरज नाही, फक्त नाही का या डायग्रामवर नाही का आधारित तुम्हाला प्रश्न विचारतील किंवा नावं विचारतील, ते नाही का करून जा. त्यानंतर ही पण समोरचा हे पण करून जा. याच्यावर आधारित क्वेश्चन विचारतील. यावर आधारित हे पण विचारलेले आहे. त्याच्यातले मी तुम्हाला सांगत आहे, याच्यातले मॅक्झिमम जास्तीत जास्त नाही का तुम्हाला बोर्डाच्या पेपरला विचारलेली आहे. हे पण त्या आधारित सांगत आहो बेटा. आणि लक्षात ठेवा, प्रिव्हियस इयर क्वेश्चनमधले बरेच क्वेश्चन नाही का विचारतात, त्यांना ते चांगल्या प्रकारे करून जा. हे पण नाही का करून जा बेटा. चला आता आपण स्वाध्यायाकडे वळू. स्वाध्यायामध्ये कोणते महत्त्वाचे आहे, तर पहिले हे तर करून टाका बेटा. त्यानंतर इकडे प्रश्न 4था करून टाका. बाकी नाही केलं तेवढं काही प्रॉब्लेम येणार नाही. हा 5वा आहे शब्दकोडे, सोपा आहे, पूर्णच करून टाका, इझिली आहे ते. त्यानंतर इकडं 11व्यातील पहिलं, दुसरं, तिसरं हे 3 करून टाका, हे महत्त्वाचे आहेत. 6व्यातील पहिलं महत्त्वाचं आहे. 8व्यातील दोन्ही महत्त्वाचे, 8वा पूर्णच करून टाका. त्यानंतर 9व्यातील पहिलं, तिसरं हे महत्त्वाचं आहे. तसं 10व्यातील पहिलं आणि दुसरं एवढं करून टाका बेटा. इकडे 11व्यातील राहिलेले आहेत. 11व्यातील पहिलं, दुसरं, तिसरं हे 3 करून टाका. क्वेश्चन काय रीड करत नाही, प्रश्न काय वाचत नाही, कारण की मला माहीत आहे तुमचा टाईम खूप महत्त्वाचा आहे. फक्त डायरेक्ट टिक मार्क करून घ्या, नंतर अभ्यास करत बसा. हा पण क्वेश्चन महत्त्वाचा आहे बेटा. एवढं केलं तरी सफिशियंट आहे, या चॅप्टरसाठी पुरेसं आहे. यानंतरचा आपला समोरचा धडा, 6व्या धड्यावर प्राण्याचे वर्गीकरणमध्ये कोणते महत्त्वाचे आहे हे आपण बघू आता. तर हा तक्ता करून टाका बेटा. हे नावे नाही का वाचून जा बेटा पेपरसाठी. समोर हा तक्ता. हे आणि हे दोन्ही पण करा, महत्त्वाचे आहे बेटा. समोर चला आता आपण स्वाध्यायाकडे वळू. हे आपला मासा, याची माशाची नाही का तुम्हाला फक्त नावं लक्षात ठेवा. चला आता आपण स्वाध्यायाकडे वळू बेटा. ते पहिला तर प्रश्न पूर्णच करून टाका, सोपा आहे बेटा. त्यानंतर दुसऱ्याची काही गरज नाही आहे. इकडं शास्त्रीय कारणामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं आणि हे करून टाका बेटा. समोर इकडे तिसरं करून टाका. त्याच्यानंतर या 5व्यातील आ आणि ई हे जे आहेत, हे नाही का नाही का जसं फुलपाखरू व वटवाघळू यातील फरकाचे 4 मुद्दे स्पष्ट करा, हे करून टाका बेटा. इकडे प्रश्न 7वा करून टाका बेटा. समोरचा
हा 8वा आणि 9वा सोपा आहे, फक्त तक्ते पूर्ण करायचे. हे करून टाका बेटा. एवढं जरी केलं तर नाही का पुरेचं आहे. यानंतरचा समोरचा धडा. आता 7व्या धड्यावरचे इम्पॉर्टंट प्रश्न. हां, हे बघून जा बेटा, यावर आधारित प्रश्न विचारतील. हे पण बघून जा की कशासाठी कोणते राहतात, हे पण बघून जा. यावर विचारू शकतात कार्य. हे पण इम्पॉर्टंट आहे, हे पण विचारलेले आहे. तर नाही का, हे पण नाही काही डायग्राम देतील, यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारतील. ह्या डायग्रामवर बी आधारित प्रश्न विचारतील. चला आता आपण स्वाध्यायकडे वळू. तर स्वाध्यायामध्ये कोणता आहे, आता करूनच जा बेटा प्रश्न. त्यानंतर हे जोड्या लावा, हे पण तर करावं लागणार आहे. त्यानंतर हा 4था प्रश्न करून जा बेटा. हा, या 5व्यातील नाही का अ आणि आ हे दोनच करून टाका. हा 6वा करून टाका बेटा, सोपं आहे, डबेच भरायचे आहेत. त्यानंतर या 3ऱ्यातील पहिलं, दुसरं, तिसरं, त्यानंतर 5वं हे, आणि इकडे 7वं. ते नाही का, हे नाही का करून टाका बेटा. आणि हा एक शेवटचा राहिलेला हा पण महत्त्वाचा आहे. एवढं करून टाका. एवढं केलं तरी नाही का पुरेसं आहे बेटा. यानंतरचा समोरचा धडा 8वा राहिलेला आहे प्रश्न. 1 मिनिट. 8व्यातलं मी पहिलं, दुसरं आणि नाही का हे ते 4ही करा. तिसरं नाही केलं तरी चालतं, एवढं केलं तरी पुरेसं आहे. एवढं करून टाका बेटा. आता समोरचा धडा. तर आपल्या बघू 8व्या धड्यावर कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत. हां, हे करून जा बेटा. करून म्हणजे रीड करून जा फक्त. यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. हां, यावर आधारित प्रश्न येऊ शकतात. हे पण नाही का वाचून जा बेटा. समोरचं हां, हे पण करून जा बेटा. यावर आधारित प्रश्न येतील. चला आता स्वाध्यायाकडे वळू. तर पहिले तर रिकाम जागा तर करत लागणार बेटा. समोरचा रिकाम जागा जोड्या लावा. जोड्या लावा करा बेटा. त्यानंतर हा 7वा प्रश्न करून टाका, सोपाच आहे. त्यानंतर 3रा बी करून टाका, दुरुस्त करून लिहा आहे, सोपा आहे. आणि हा 8वा बी सहसंबंध ओळखा, सहसंबंध पूर्ण करा. हा पण सोपा आहे, हा पण करून टाका. समोरचा हां, आता या टिपाली यामध्ये पहिलं करायचं, दुसरं करायची काही गरज नाही. इथे 5व्यामध्ये हा करून टाका. त्यानंतर हे 2 करून टाका. 6वा हा तक्ता पूर्ण करायचा, तर हा पण नाही का करून टाका बेटा. एवढं केलं तरी नाही काही चॅप्टर पुरेसे आहे. समोरचा तर आपल्या 9व्या धड्यावरील महत्त्वाचे प्रश्न बघू. हे फक्त रीड करून जा बेटा. यानंतर समोर हे पण बोर्डाला विचारले होते. ते तुम्हाला नाही का काय, हे तुम्हाला चित्र देतील, यावर तुम्हाला नाही का घटना विचारू शकता, किंवा यावर डिपेंड नाही का तुम्हाला प्रश्न विचारू शकता. त्याने वाचून जायचं याच्याबद्दल काय माहिती आहे फक्त. हे पण फक्त माहितीच वाचायची, सोपं आहे बेटा. तुम्हाला हे चित्र देऊन टाकतील. त्यानंतर हा आपला आजकाल सेल्फीचा, फक्त वाचून जायचं आहे याच्यात. हे डायग्राम अशा तुम्हाला जे दिलेले आहेत याचे, हे नाही का तुम्हाला दिले राहतील. एक तर याच्यावर नाही का तुम्हाला नाही का हे कशाचं आहे असं विचारतील बेटा. अदरवाईज नाही का त्याबद्दल काहीतरी माहिती लिहा म्हणतील. तर सोपं आहे हे सगळे जे तुम्हाला आतापर्यंत या चॅप्टरमध्ये सांगितले. खूप सोपं चॅप्टर आहे बेटा.
तर चला आता आपण नाही का याच्या स्वाध्यायाकडे वळू. हा प्रश्न पूर्ण करा. ठीक आहे. त्या पाचव्यातील नाही का पहिलं दुसरं तिसरं तिन्ही पण आ ई करा. हे दुसऱ्यातील नाही का बेटा पूर्णच करा, कारण की पूर्ण महत्त्वाचे आहे. हे खाली शब्द कोडे सोडवा आहे तर सोपंच आहे. त्यानंतर बेटा इकडे सहाव्यातील बी काय, हां तुम्ही काय कराल विचारलं आहे, सोपं आहे. हे सगळेच करून टाका, खूप इझी आहेत बेटा. यानंतरचा धडा तर बघा बेटा, या शेवटच्या धडा काय महत्त्वाचे आहे. हां हे चिन्ह बघून जा बेटा. त्यानंतर हे विचारलेले आहे बेटा बोर्डला. पुन्हा हे ॲक्सिडेंट झाला कोणत्या परिस्थितीत कसं वर्क करायचं याबद्दल विचारतात. यानंतर हा तक्ता प्रथम उपचाराचे उद्देश हा महत्त्वाचा आहे. समोरचा हे हा पहिला पूर्ण करायचा. त्यानंतर बेटा दुसऱ्यातील पहिला दुसरा आणि हा चौथा ई हा करायचा. या तिसऱ्यातील सर्वात महत्त्वाचे तिसरा पूर्णच करा बेटा. धडा खूप सोपा आहे बेटा हा. त्यानंतर समोरचा हा आठवा, हे आठवा नाही का करून टाका बेटा. त्यानंतर आठव्यानंतर इकडे हा 11वा हा पण करून टाका बेटा. आणि त्यानंतर याच्यामधला फक्त 10वा हा पण करून टाका. अशा प्रकारे बेटा मी तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न बोर्डासाठी महत्त्वाचे प्रश्न दिलेले आहे. तर हे सर्व करून टाका बेटा, कारण की हे तुमच्या नाही का बोर्डाच्या पेपरसाठी महत्त्वाचे आहे. जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला प्लीज एकदा लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. ओके बेटा, थँक्यू. तुम्हाला सायन्स 2च्या म्हणजे विज्ञान भाग 2च्या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक.